आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर आणि गडचिरोली दौऱ्यावर। चंद्रपूरच्या वरोऱ्यामध्ये आणि गडचिरोलीच्या आलापल्लीमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा। बारामती मतदारसंघातील सासवडमध्ये आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद सभा। विजय शिवतारे यांच्याकडून सभास्थळाची पाहणी। आज संध्याकाळी 5 वाजता पालखी मैदानावर सभेचं आयोजन। काँग्रेसकडून धुळ्यामध्ये डॉक्टर शोभा बच्छाव यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर। शोभा बच्छाव यांची भाजपच्या सुभाष भामरे यांच्यासोबत लढत होणार। मालेगावमध्ये काँग्रेसकडून शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला विरोध। बच्छाव यांना धुळे लोकसभेची उमेदवारी। मालेगाव काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची आज बैठक। स्थानिक उमेदवार देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। जागावाटप जाहीर झाल्यानंतर देखील महाविकास आघाडीमध्ये 2 जागांवर तिढा कायम। उत्तर मुंबईची जागा ठाकरे गटाकडे घ्या। मातोश्रीवरील बैठकीमध्ये माजी आमदार विनोद घोसाळकर यांची ठाकरेंकडे मागणी। सांगलीच्या जागेच्या निर्णयाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची फेरविचार करा। काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची महाविकास आघाडीकडे विनंती। नाना पटोले यांनी अनेक जागा ठाकरे आणि पवारांना सोडल्या। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची इतकी दुर्दशा कधीच झाली नव्हती। रामटेकच्या सभेतून अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंवर निशाणा। मोदींची नजर पडली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल। साप आणि मुंगसाची मैत्री जनतेला चांगलीच माहिती आहे। रामटेकच्या सभेतून मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। बीडमध्ये आज महायुतीची बैठक। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन।